काय झालं होतं काल? 500 500 का बरं? काय झालं होतं? 500 बसले. नमस्कार, टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी अल्ताफ हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळे चर्चा, ग्रामीण भागात काय घडतं आणि शहरात काय घडतं, तुम्हाला सतत वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचं काम करत आहे. धाराशिव जिल्ह्यातलं 1 नंबर चॅनल आहे. या चॅनलचे 5 कोटीपेक्षा अधिक व्ह्यूअर्स आहेत. आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर. मी आता धाराशिव जिल्ह्यातल्या तेर या गावामध्ये इथं पोहोचलेलो आहे आणि इथं काल एका तरुणाने जे आहे ते आत्महत्या केलेली आहे. त्या आत्महत्या कशामुळे केली, नेमकं कारण काय आहे ते आपण त्यांच्या कुटुंबाशी जाणून घेणार आहे. आपण त्यांच्या घरला आलेला आहे, घरासमोर आलेले आहे आणि हे जे कुटुंब जे आहे भरपूर असं म्हणजे गरीब एकदम कुटुंब आहे हे. आणि यांची परिस्थिती जी आहे ती हालाकीची परिस्थिती आहे, मी तुम्हाला दाखवत आहे. त्यांचं घर आहे आणि ह्या घरामध्येच हे राहतात. 5-6 जण जे आहे ते कुटुंब यांचं जे आहे ते 5-6 जणांचं ह्या घरामध्येच राहतं हे कुटुंब. आणि काल साधारण 4:30च्या सुमारामध्ये जे आहे ते आत्महत्या केलेली आहे पहाटेच्या सुमारामध्ये. तर ते आपल्यासोबत त्यांचे नातेवाईक आहेत, त्यांचे घरचे आहेत. त्यांना 2 लहान लेकरं आहेत आणि 1 मुलगी आणि 1 मुलगा आहे त्यांना. आणि हे ते आपल्यासोबत त्यांच्या घरचे आहेत, इथं चुलते आई. आणि काय नाव तुमचं? कैलास पंचाळ. हे काय झालं होतं नेमकं? कशामुळे झालं होतं? काही नाही, थोडं कर्जबाजारी झालते, बँकेचं देणं होतं, घरची परिस्थिती पण चांगली नव्हती, आमचं थोडंफार भांडण झालतं. त्यांनी मला नेऊन सोडलं. मला वाटलंच नाही असं करतील म्हणून. किती लेकरं आहेत तुम्हाला? 2, 1 मुलगी 1 मुलगा. कधी झाली ही घटना? कधी झाली घटना? घटना काल. हे किती वर्षाचे लेकरं आहेत? याला 2.5 वर्ष झाले तर, आणि मुलगी 4 वर्षाची आहे. ठीक आहे, ते बोलत नाहीत ते आपल्याला, म्हणजे त्यांना दुःख महिन्यासाठी. तर आपले भाऊ आहेत त्यांचे आपल्यासोबत. पुढे या, थोडी इथे पुढे सारखं. काय नाव तुमचं? रवींद्र राजेंद्र पांचा. एक कालचं जे झालं होतं हे नेमकं कशामुळे झालं होतं? मार्चंटचा बी होतं, थोडं बँकेचं बी, पैशाचं बी होतं. घरी बायकोचं सोनं वगैरे सगळं, पैशाची तरी बी भरती झाली नाही. घरी थोडं चिडचिडपणा व्हायचं, त्यासाठी स्वतःला नाही तेवढं समजून सांगायचं, बघा असं करणं तसं ऐकायचा बी. त्याने बँकेचं बी कोणाचं काय आहे काय नाही बघा, सगळं आपण आड करू म्हणायचं. किती वाजता झालंय का? काल 4-4:30 वाजता. हे घरी झालेलं आहे का कुठं? बाहेर. बरं. किती लेकरं आहेत तुम्ही? 2. तुम्ही ह्याच घरात राहता का कुठं राहता? हा, किती जणांचं कुटुंब आहे तुमचं? आई वडील, आम्ही 2 भाऊ, 2 आमच्या दोघांतून बायका. कमवणारं कोण होतं तुमच्या घरात? आम्ही 5 4-5 आम्ही दोघांचं काम ठीक आहे, ते बोलत नाहीत. आपले चुलते आहेत त्यांचे आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहेत. काय नाव तुमचं? अंकुश विठ्ठल पांचाळ. काय सांगचाल हे जे कालचं जे आत्महत्या झाली, नेमकं कारण काय आहे याचं? आणि ह्यांना 2 मुलं पण आहे, पत्नी आहे, आणि यांचं काय नेमकं कारण काय होतं? यांचं कारण म्हणजे देणं पाणी झालं, परिस्थिती बेकार. बायको मालकीच्या गळ्यातलं सोनं पिणं विकलं तरी त्याची भरती झाली नाही, म्हणून त्याच्या कारण त्यानं आत्महत्या केला. आता काय मागणी आहे तुमची नेमकी? मागण्या म्हणजे 2 मुलं आहेत, ते लेख ते पोरीचं, त्याचं काहीतरी सरकारनं न्याय निवडावं, एवढीच माझी इच्छा आहे की त्या 2 लेकराच्या भविष्याचं काहीतरी व्हावं. हे घर वगैरे कोणाचं आहे त्यांना? गडी इराका म्हणतात. त्यातच राहतात? हो, त्यातच राहतात. बघा, हे जे आहे ते जागा पण यांची स्वतःची नाही, आणि त्या जागेच्या स्वतःची जागा नसल्यामुळे ती आहे ती गावठाणाची जागा असते, त्या जागेमध्ये इथे राहतात त्यांनी. यांचं कुटुंब आहे. आपण पुढे या, थोडं पुढे या. ती त्यांची आई आहे आणि हे जे आहे ती त्यांची बहीण आहे. हे 2 मुलं आहेत त्यांचे. काय नाव तुमचं? सविता पांचाळ. काय झालं होतं नेमकं? हे जे कालचा जे प्रकार जे झालेला आहे ते नेमकं कशामुळे झालं? काही नाही, देणं पाणी झालं होतं, त्याच्यामुळेच आणि आत्महत्या केली. कोणी त्यांना देणे पाण्यासाठी परेशान वगैरे केलं का? त्यानं आम्हाला काहीच म्हणलं नाही. तुम्ही समजून सांगायचा प्रयत्न केला का?
आम्ही केलं तर समजून सांगायचं, पण त्यांना आम्हाला बोलला बी नाही, काहीच नाही त्याच्यात. ही त्यांची जी आहे ती बहीण होती आणि हे जे आहे ती आई आहे त्यांची. आपण त्यांच्या आईशी जाणून घेणार आहे. काय नाव तुमचं मग? सकोबाच्या काय झालं होतं नेमकं? नेमकं देणं पाणी झालं, सोनं नाणं म्हटलं तरी परिस्थिती असली बिघड करून खाणार, त्याच्यामुळे तसं झालं. त्यानं काय सांगितलंच नाही, देणं पाणी हा काय करू कसा करू म्हणायचा नुसतं मनातल्या मनात. त्यानं असं म्हणलंच मला काय पुढचं बोला येत नाही. ठीक आहे, त्यांना बोलता येत नाही. ही मुलगी आहे, इकडे आहे बरं, इथे हे जे आहे ती जे काल जी आत्महत्या झाली ही त्यांचीच मुलगी आहे आणि हे जे आहे ती मुलगा आहे. काय नाव तुझं बाळा? क्रांती. काय झालं होतं काल? कशामुळे पप्पा नाच केलं? काय झालं होतं काल? पाचशे का बरं? काय झालं होतं? पाचशे बसले होते. होय. हे लेकरू आहे, त्यांना बोलता येत नाही, म्हणजे लहान लेकरू आहे, त्याला बोलता येत नाही त्या लेकराला. हे आपण जे आहे ते इथे तेर गावामध्ये आलो होतो इथं, आणि हे तेर गावामधले हे कुटुंब आहे यांचं. आणि ह्या कुटुंबामध्ये हे राहणारे 5-6 जण जे आहेत ते 4-5 जण इथं राहतात. आणि याच कुटुंबातले एका कमवत्या धमवत्या जे आहे ते आधारस्तंभ असणाऱ्या ह्या घराचं जे आधारस्तंभ आहे त्याने जे आहे ते आत्महत्या केलेली आहे. त्यांच्यावर कर्ज झालं होतं असं त्यांना सांगितलेलं आहे आपल्याला. आणि कर्ज पण झालं होतं त्यांचं, जे आहे ती घरातल्या घरात किरकिरी झाली. त्यांची जी पत्नी जी आहेत त्यांचं सोनं ठेवण्यात आलं, ते सोनं ठेवून पण त्यांचं कर्ज जे आहे ते भरता न आल्यामुळं त्यांनी इथे आत्महत्या केलेली आहे. हे त्यांचं घर आहे, 2 मुली आहेत त्यांना. हे व्हिडिओ जे पण बघत आहे त्यांनी नक्कीच ह्या तेर गावामध्ये येऊन कुटुंबाशी येऊन भेट देऊन त्यांना जे आहे ती मदत करावी, ही मी तुम्हाला आवाहन करतो. हे कुणी पण व्हिडिओ बघा आणि जे आहे ते ज्या व्यक्तीपासून जो व्हिडिओ चाललेला आहे त्या व्यक्तीने येऊन इथं जे आहे ते मदत करावी असं मी तुम्हाला आवाहन करतो. कारण हे जे कुटुंब जे आहे ती खूप हालाकीची परिस्थिती आहे यांची. पत्र्याचं शेड आहे अक्षरशः, आणि जे आहे ती 2 मुली आहेत. एक मुलगा आहे आणि एक जी आहे ती मुलगी आहे. ते 2 लेकरं आहेत. आता त्यांचं शाळेचं शिक्षण वगैरे जे आहे ते अनेक अशा त्यांच्या अडचणी आहेत. परंतु हे जे आहेत ते इथं तेर गावामध्ये इथं वरीठ यांचं घर पण जी जागा पण स्वतःची नाही आहे. ही जागा जी आहे ती शासनाच्या जागेमध्ये राहतात. त्या जागेमध्ये राहून हे आपलं जे आहे ते घर चालवत होते. त्या चालवत असताना त्यांना देणं झालं आणि त्या देणं झाल्यानंतर त्यांनी जे आहे ते इथं जे आहे ते आत्महत्या करून घेतलेली आहे. आपण जे आहे ते आता घराच्या बाहेर आलेलो आहोत आणि इथं आपल्यासोबत काय नाव तुमचं? माझं अमर गणेश पांचा. हे काल जे प्रकरण जे झालं ते नेमकं कशामुळे झालं होतं आणि काय झालं? त्यांना कर्ज झालं थोडं, आणि ते मार्च एंडिंग मध्ये त्यांना जास्त त्रास झाला त्या गोष्टीचा. म्हणजे ते सोनं नाणं ठेवून बी त्यांची ती भरती झालेली नाही, आणि याच्यामुळे त्यांची जरा सकाळी आत्महत्या केली. त्यांना शेत वगैरे काय आहे का? काय नाही, हे गावठाण जागेत तेच राहतात. त्यांनी जे रोजचा जे त्यांचा जे खर्च होता, उदरनिर्वाह होता, ते कसा करीत होते? तेच मोलमजुरी करून. मिस्त्री होते, सेंटरिंग मिस्त्री, त्याच्यावर त्यांचं घर चालायचं. आता ह्याने काय करणार आहे? ती 2 मुली आहेत लहान लहान, त्यांची पत्नी आहे, आई आहे, भाऊ आहेत आणि जे आहे ते वडील आहेत. काय करणार आहेत? त्यांचं तर घर त्यांच्यावरच होतं सगळं. तर आता सरकारनेच काहीतरी याचा दखल घ्यावी, त्यात म्हणजे पाठिंबा द्यावा. बघा, काय नाव तुमचं? माझं नाव अजित गणेश पांचाळ. काय झालं होतं कालचं जे प्रकरण जे झालेलं, आत्महत्या कशामुळे केली तुम्ही? थोडं कर्जबाजारी बी झाले होते आणि बँकेचं वगैरे कर्ज होतं. मग मार्च एंडिंगमुळं जास्त प्रेशर आला. मग सर्व सोनं हे घाण ठेवून बी भरती झाली नाही त्याची. त्याच्यामुळे लोड जास्त झाल्यामुळे मग त्यांनी पाठ सांगितलं सगळ्यांना, मी व्यायामला जाऊन येतो. त्यानंतर ते बाहेर गेले आणि 4 वाजता घरून गेले. एक 4:30च्या सुमारास त्यांनी फाशी घेतली. फाशी घेतल्यानंतर घरच्यांना कसं काय नंतर आलं नाही परत, म्हणून हुडकायला गेली त्यांची बहीण आणि त्यांचे दाजी. त्यांनी तिकडं डोके रस्त्याला गेल्यावर तिथं लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेला दिसला त्यांना. त्यांनी मग आम्हाला सर्व पोरांनी फोन केला. मग आता शासनाने यात दखल द्यावी
जेवढी मदत होईल तेवढी मदत करावी. मला सांगा ह्यानी ते फेसबुकवर तर काहीतरी ते मेसेज सोडला होता. सोडला होता कशा काय मेसेज होता? ते आईसाठी की मी आई पिऊ आणि रामचा मी तुमचा गुन्हेगार आहे, म्हणजे जी भविष्यात ती करणार होती त्यांच्यासाठी ती आता करणं होणार नाही यासाठी मेसेज टाकला त्यांनी आणि आत्महत्या केली. लोकेशन वगैरे टाकलं आणि आत्महत्या केली. मग यात जेवढी मदत होईल तेवढी शासनाने करावी आणि मोठ्या मोठ्या आपल्या पुढाऱ्यांनी वगैरे गावच्या मेन कार्यकर्त्यांनी बी मदत करावी पांचाळ परिवारातर्फे विनंती आहे. इथं जे आहे ते ह्यांना जे आहे ते मदत करावी पांचाळ परिवारातर्फे ह्यांनी सांगितलेलं आहे की मदत करावी आणि त्यांनी एक मेसेज पण ह्यांनी टाकला होता आणि लोकेशन टाकून जे आहे ते त्यांनी त्या ढोकी रोडला गळफास लावून घेतलेला काल पहाटेच्या सुमारामध्ये 4-4:30च्या सुमारामध्ये जे आहे ते त्यांनी गळफास लावून घेतलेला. मी तुम्हाला पूर्ण विषय दाखवलेला आहे. कसं वाटलं विषय नक्कीच कळवण्यास काही वेगळे विषय तर खाली मास्कर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही थेट संपर्क करू शकता. कॅमेरामॅन नावी जावळे सोबत मी अल्ताफ हुकमत मुलानी, तेर तालुका जिल्हा उस्मानाबाद धाराशिव.